नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. घरातील सगळ्यांच्या समोर नंदिनी वसुंधराकडे पाहत म्हणते, जर गुन्हेगार घरातलाच असेल तर काय करायचं आत्याबाई? हे ऐकून वसुंधरा घाबरते आणि विचारते, तू माझ्याकडे बघून असं का बोलत आहेस? तेव्हा नंदिनी धक्कादायक खुलासा करते, तुम्ही आमच्या चौघांच्या विषयाची आणि स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. माझं लग्न मोडावं म्हणून दीपकला सांगून तुम्हीच मला किडनॅप केलं होतं. हे ऐकताच सर्वजण सुन्न होतात आणि वसुंधराच्या चेहऱ्यावर घबराट स्पष्ट दिसत असते. दुसरीकडे पार्थ आणि काव्या खेड्यात राहत असतात. तिथे काव्या चुलीवर पार्थसाठी प्रेमाने भाकरी करताना दिसते. दोघंही प्रेमाने एकमेकांकडे पाहतात. त्यांचे नातं आता अधिकच घट्ट होत आहे. मात्र या शांततेच्या पार्श्वभूमीवर घरात वाद सुरू होतं. बाबा नंदिनीवर सर्वांसमोर चिडतात आणि म्हणतात, तू इतका गंभीर आरोप कसा काय करू शकतेस? त्यावर वसुंधराही नंदिनीला फटकारते आणि विचारते, तुझ्याकडे काय पुरावा आहे? नंदिनी आत्मविश्वासाने उत्तर देते, हो, माझ्याकडे ठोस पुरावा आहे, ज्यामुळे सगळं सत्य सर्वांसमोर येईल. हे ऐकून वसुंधरा अधिकच अस्वस्थ होते. आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे, नंदिनी वसुंधराच्या विरोधात तो पुरावा सादर करू शकेल का? हे पाहणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.